पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आज ऑफर दिलेली आहे। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। नंदुरबारच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ही ऑफर दिलेली आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत यावं, शरद पवारांच्या वक्तव्याचा आधार घेऊन मोदींनी ही ऑफर दिलेली आहे। महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकड़ी मारते रहते हैं। बारामती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है कि उन्होंने एक बयान दिया है और ये बयान उन्होंने, मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद सार्वजनिक जीवन में, राजनीतिक जीवन में अगर टिक के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आहेत। अंबादास दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ऑफर दिलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये मर्ज होण्यापेक्षा भाजपसोबत या, शिंदेंसोबत या। मला वाटतं हे मूर्खाच्या नंदनवनात वावरतायत। दररोज वेगवेगळं वक्तव्य, जर पहिल्या दिवशीच्या सभेपासून आताच्या दिवशीच्या सभेपर्यंत जर त्यांची सगळी दखल घेतली तर दररोज त्यांना औरंगजेबाला घोडे पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसत होते या औरंगजेबाच्या सेनेला। तशा पद्धतीनं यांना प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब दिसतात आणि ते मूर्खाच्या नंदनवनात आहे। ज्या शिवसेना नकली सेना बोलायचं, ज्या राष्ट्रवादीवर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांच्याबरोबर या म्हणायचं, वाटतं हे सगळं मूर्खपणाचे लक्षण नाही तर काय चांगल्यापणाचे लक्षण आहे का? म्हणजे याला बरळणं म्हणतात आपल्याकडे, शुद्ध भाषेत सांगायचं तर याला बरळणं असं म्हणतात। मला वाटतं ही बरळबाजी आत्ताच्या घडीला त्यांची चालू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार हताश झालेले आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे। खरंच अशी परिस्थिती आहे? बारामतीच्या निवडणुकीनंतर हताश कोण झाला असेल तर ते अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि स्वतः नरेंद्र मोदी। कारण त्यांना पराभूत करण्यासाठी जंग पछडलं। अजितदादाचं वक्तव्य वाचा, चंद्रकांत दादा पाटलांना त्यांनी रागावलेलं आहे। याचाच अर्थ निवडणूक हातातून गेल्याशिवाय माणूस रागावत नसतो। त्यामुळे हताश तर आता त्यांना व्हावं लागलेलं आहे आणि हताशपणातून असं दररोज वक्तव्य नरेंद्र मोदींचं येत आहे। बर, अंबादास दानवेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर राष्ट्रवादीचे नेते, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख सुद्धा आपल्या सोबत आहेत। अनिल देशमुखजी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट तुम्हाला ऑफर दिलेली आहे की शरद पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांनी भाजपमध्ये यावं, काँग्रेसमध्ये मर्ज होण्यापेक्षा। असं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पराभव समोर दिसतोय म्हणून अशा पद्धतीच्या ऑफर त्यांनी दिलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांना माहित आहे की आदरणीय शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो पक्ष, शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे, राहुलजी गांधी यांचा काँग्रेस, हे सर्व पक्ष आणि मित्रपक्ष मिळून महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रपणे लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय। आणि आज ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नेते घाबरलेले आहेत।
आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. सर्व लोकांना माहित आहे की नकली राष्ट्रवादी कोणती आहे, अजित पवारांची. नकली शिवसेना कोणाची आहे, एकनाथ शिंदेची. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या नकली पक्षाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी बोलले, हे पराभव समोर दिसतोय. त्यामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य येतात. 4 जूनला जेव्हा निकाल येतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा धुवा उडलेला त्या निमित्तानं आपल्याला दिसेल. 100% धुवा उडणाऱ्या अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहेत. आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीची ऑफर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेली आहे. धन्यवाद अनिल देशमुखजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया या संदर्भात दिली त्याबद्दल. तर पराभव दिसत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी भाषा बोलू लागलेले आहेत असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.